Now, in this session, we shall do 4.2 reading works of art. Sayyid Haider Raza. We shall be completing page number 98 and 99. Now, first I will teach you page number 98. Now, on this page, okay, there are a few pictures drawn by Raza. Yes, Sayyid Haider Raza. If you look at the pictures very carefully, you will find the features. In this part of the lesson, what has been described in short, I will tell you the summary. या भागामध्ये काय आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. Now what this part says, it describes the features of his painting. त्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते डिस्क्राईब केले. सिम्पल जॉमेट्रिक शेप्स. जर तुम्ही त्यांचं चित्र बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला डिफरंट जॉमेट्रिक शेप्स दिसतील. चौकोन, लाईक स्क्वेअर, रेक्टँगल, डॉट, सर्कल, लाईन अँड ट्रायंगल. There are prominently blue and orange colors are used. Now his painting is abstract. याने त्यांचे चित्र अमूर्त आहे. That means he does not copy the things from nature or the human being. म्हणजे ते माणसांचं किंवा निसर्गाचं चित्र काढत नाही. तर they think, okay, they look into their self. Okay, they have thought about the Indian art, Indian heritage, इंडियन कल्चर अँड फिलॉसॉफी. भारताचं जे तत्वज्ञान आहे, वेगवेगळ्या कला आहे, वारसा आहे, आणि स्वतःच्या मनामध्ये विचार करून ते चित्र काढतात. अँड इन दोज कॉम्पोजिशन्स ऑफ द पिक्चर, आणि या रचनांमध्ये दे डू बॅलन्स ऑर इम्बॅलन्स. बॅलन्स जे आपल्या डोळ्यांना विजिबल और वी कॅन से व्हिज्युअल हार्मनी, जे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला प्लेझंट वाटतं. इम्बॅलन्स जे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला टेन्स क्रिएट होतं, अशा प्रकारचे चित्र त्यांनी काढलेले आहेत. चित्रकार जब चित्र निकालता है, ज्या वेळेला काढतो, ही हॅज मेनी कॉम्प्लिकेटेड अँड डीप थॉट्स इन हिज माइंड. तो ते विचार आपल्या पेंटिंगच्या द्वारे विजिबल करतो, म्हणजे ते व्यक्त करतो, जे आपल्याला दिसू शकतात. आणि जो व्ह्युअर आहे, ते चित्र पाहणाऱ्याला चित्रकाराचे विचार चित्राद्वारे कम्युनिकेट होत असतात. तर अशा अर्थाने रजा यांचे जे पेंटिंग्स आहेत, दे कम्युनिकेट व्हेरी वेल. तर ते आपले विचार अतिशय चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करतात. दे आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. त्याच्यातून विचार व्यक्त होतात. त्यांच्या चित्रांमधून एकाच वेळेला लाईफ आणि पीस म्हणजे लाईव्हलीनेस आणि शांती दोघांचंही अभिव्यक्ती होते. मी या पानावरचं जे आपण शिकणार आहे त्याची शॉर्ट मेमरी आता मी तुम्हाला समरी सांगितली. आता आपण लाईन बाय लाईन वी शॅल स्टडी दिस पार्ट. सय्यद हैदर रजा, पॉप्युलरली नोन ॲज रजा. ओके, सय्यद हैदर रजा पॉप्युलरली म्हणजे ते फेमस आहेत. रजा या नावाने वॉज अ रिनाउंड इंडियन आर्टिस्ट. अतिशय फेमस असे ते भारतीय कलाकार आहेत. सिम्पल जॉमेट्रिक शेप्स, striking color combination, captivating compositions. These are some of the characteristic features of his paintings. म्हणजे वेगवेगळे जॉमेट्रिकल आकार, भौमितिक आकार, कलर कॉम्बिनेशन आणि कॅप्टिवेटिंग, एन्चॅन्टिंग, अतिशय ब्युटिफुल कॉम्पोजिशन ही त्यांची कॅरेक्टरिस्टिक. दॅट इज कॅरेक्टरिस्टिक म्हणजे लगेच तुम्ही नोटिसेबल क्वालिटीज, जे तुम्ही लगेच नोटीस करता असे क्वालिटीज आहेत. फीचर्स, पिक्युलॅरिटीज म्हणजे वैशिष्ट्य आहेत. अँड सो आर द कलर्स ब्लू अँड ऑरेंज. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रामध्ये ब्लू आणि ऑरेंज हे दोन रंग प्रॉमिनेंटली वापरलेले आहेत. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. आणि हे रंग जवळजवळ सर्वच पेंटिंगमध्ये दिसतील. नन ऑफ हिज पेंटिंग डिपिक्ट, दॅट इज शो, लाईफ लाईक ह्युमन फिगर्स or copies of the scenes from his environment. कोणत्याच त्यांच्या चित्रामध्ये माणसं किंवा निसर्ग चित्र दिसत नाही. His paintings belong to the abstract style of a paintings. Belong to means fall in the category. त्यांची जी चित्र आहेत ती abstract अमूर्त शैलीची चित्र या कॅटेगरीमध्ये येतात. Such paintings are not inspired by any external factor. अशी चित्र ही कोणत्याही बाह्य घटकाच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन नसतात. त्याची प्रेरणा बाह्य घटकांवरून मिळत नाही. दे ओरिजिनेट मीन्स दे बिगिन वेन द आर्टिस्ट. सच पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर. दे ओरिजिनेट म्हणजे त्यांचं जे मूळ आहे वेन द आर्टिस्ट ट्राईज टू पीप इन टू हिज ओन इनर माइंड. ज्या वेळेला आर्टिस्ट म्हणजे पेंटर
स्वतःच्या मनात ओके झाक कर देखता है, म्हणजे स्वतःच्या मनातच ते डोकावून पाहतात आणि अशा प्रकारच्या अमूर्त पेंटिंग्सचा जन्म होतो. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रायंगल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, लाईन्स, डॉट्स इन डिफरंट कॉम्पोजिशन्स. या सगळ्या कॉम्पोजिशन्समध्ये हे जे भौमितिक आकार आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे अरेंज केले जातात युझिंग इफेक्टिव्ह टेक्निक ऑफ अप्लाइंग पेंट्स. आणि त्याला रंगवण्याची पण एक टेक्निक आहे. जसं की जर तुम्ही या चित्रांकडे बघितलं तर मध्ये मध्ये रंगवलेलं नाहीये, एक लाईन सोडलेली आहे. अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन्स, अतिशय आकर्षक अशी रंगसंगती, अचिव्हिंग बॅलन्स इन सम प्लेसेस, काही ठिकाणी बघून बॅलन्स आहे ओके, म्हणजे जे बघून एकदम व्हॉट वी कॅन से व्हिज्युअल हार्मनी आहे. अँड क्रिएटिंग इम्बॅलन्स इन अदर प्लेसेस, कधी कधी एक प्रकारचा तणाव ते निर्माण करतात ओके. इट क्रिएट्स अ स्ट्रेस, इम्बॅलन्स, अशा रीतीने सुंदर चित्र ते काढतात. रजा फाउंड हिज पेंटिंग्स थ्रू हिज स्टडी ऑफ इंडियन आर्ट अँड इट्स हेरिटेज, कल्चरल कॉन्टेक्स्ट अँड फिलॉसॉफी. रजा यांनी पेंटिंग्स कुठून सापडतो पेंटिंगचा विषय, तर थ्रू द इंडियन आर्ट्स, म्हणजे भारतीय ज्या कला आहेत, इंडियन हेरिटेज वारसा, कल्चरल कॉन्टेक्स्ट म्हणजे ज्या काही आपल्या कल्चरल कॉन्टेक्स्टमधून रेफरन्समधून, अँड फिलॉसॉफी तत्वज्ञानामधून त्यांना हे पेंटिंग सुचतं. हिज पिक्चर्स सीम टू रेडिएट, दॅट इज द पिक्चर्स गिव्ह आउट, म्हणजे ते पिक्चर्समधून आपल्याला आपल्यापर्यंत कोणत्या भावना पोचतात, तर पीस अँड लाईफ ॲट द सेम टाइम, म्हणजे एक प्रकारची शांतता आणि लाईफ, जीवन त्यांच्या चित्रांमध्ये आहे. We realize that the painting is a visible form of very deep thought. आणि आपल्याला रिअलाइज होतं, वी अंडरस्टँड, की हे जे काही पेंटिंग आहे जे विजिबल फॉर्ममध्ये आहे, दिसणाऱ्या रूपामध्ये आहे, हे चित्रकाराच्या डीप थॉट्समधून म्हणजे अतिशय खोल विचारामधून प्रकट झालेलं आहे. Very few abstract paintings communicate with the viewers as much as Raza's do. रजा यांच्या पेंटिंग्स जसं त्यांना पाहणाऱ्यांशी संवाद साधतात, अशा फार कमी पेंटिंग्स आहेत ओके, विच कम्युनिकेट, विच एक्सप्रेस थ्रू द पिक्चर. पेज नंबर 99 describes the life story in chronicle manner, okay, and the life story of Raza. What is the summary of this page? First, I will explain you that this page, page number 99, explains the life story chronically. Raza was born in Madhya Pradesh in a small village. At the age of 12, he began his painting. Then he took admission in the art school. He learned art at Nagpur in Chitrakala Mahavidyalaya. Then he learned art from JJ School of Art in Mumbai. Then he went to France for further study. Then he decided to settle in France. His wife is also French. And on 23rd July 2016, he passed away, that is, he died at the age of 94. He won many awards and many honors. He won Padma Shri, Padma Bhushan and Padma Vibhushan. And through his paintings, he tried to explore. To explore यानी ज्यादा जानने की कोशिश करना है, जास्त जाणून घेण्याचा थ्रू द स्पिरिच्युअल दॅट इज रिलेटेड टू युअर सोल ओके, आत्मा से संबंधित, अँड मेटाफिजिकल पाथ. मेटाफिजिकल, इट इज अ ब्रांच ऑफ अ फिलॉसॉफी विच डील्स विथ ट्रुथ, एग्जिस्टेंस एंड नॉलेज, जो हमारे अस्तित्व, ज्ञान और सत्य से संबंधित जो एक तत्व ज्ञान की शाखा है, उससे संबंधित उन्होंने उस पर काम किया थ्रू देयर पेंटिंग्स. ग्रेजुअली ही यूज्ड टू शो many geometrical figures or shapes in his paintings, but gradually bindu or point became the core of his painting. So that became very important part of his painting. Now this is the gist of page number 99. Now we shall study the page number 99, okay, word to word or line by line. Raza was born in a small village in Madhya Pradesh. He began to paint from the age of 12. Okay, 12 साल की उम्र से उन्होंने पेंटिंग शुरू किया. He studied art at the Chitrakala Mahavidyalaya
at Nagpur. ओके, चित्रकला महाविद्यालय नागपुर में उन्होंने कला की शिक्षा ली. एंड देन एट द जे स्कूल ऑफ आर्ट इन मुंबई, उसके बाद वे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई में गए. लेटर ही वेंट टू फ्रांस टू स्टडी आर्ट, वे फ्रांस गए आर्ट्स की स्टडी के लिए. आफ्टर अ फ्यू इयर्स, और कुछ सालों के बाद, ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रांस, वे फ्रांस में ही रहे. हिज वाइफ वॉज फ्रेंच. He won many national and international awards. उन्हें उनकी जो बेटर हाफ है, उनकी वाइफ है, वे भी फ्रेंच है. He won many national यानी राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय पुरस्कारों से उन्हें नवाजा गया. He was honored with all the 3 Padma awards, Padma Shri, Padma Bhushan and Padma Vibhushan. With all the awards and honors, his paintings were exploring. Exploring means tried to understand more, tried to know more. अजून जाणून घेण्याचा प्रयत्न ते करत होते. पेंटिंगच्या माध्यमातून कशाबद्दल जाणून घेण्याचं पेंटिंग करत आहे? अ स्पिरिच्युअल याने जो आध्यात्मिक आहे, जे आपल्या आत्म्याशी संबंधित आहे. अँड मेटाफिजिकल पाथ याने तत्वज्ञानाची अशी शाखा ज्यामध्ये सत्य, जीवन आणि ज्ञान याविषयीचं ज्ञान आहे. म्हणजे सत्य काय याचं संशोधन, ते जाणून घेण्याचा त्यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून प्रयत्न केला. ग्रॅज्युअली, दॅट इज स्लोली, धीरे धीरे, द बिंदू or point came to be the core of his painting. He used to use, ओके, ते आपल्या चित्रकलेमध्ये सगळे भौमितिक आकार वापरायचे, पण हळूहळू बिंदू म्हणजे पॉइंट, जसं की या पेंटिंग मध्ये दिसतंय बघा, बिंदू इज प्रॉमिनेंटली यूज्ड. केम टू बी द कोर मीन्स द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑर अ जिस्ट. त्यांच्या चित्रकलेचा बिंदू यावरती त्यांनी केंद्रित केली त्यांची चित्रकला. He described his work in these words. ते स्वतःच्या चित्राचं वर्णन खालील शब्दांमध्ये करतात. My work is my own inner experience. माझं काम म्हणजे माझा आत्मिक अनुभव आहे. And involvement with the mysteries of nature. आणि या निसर्गामधले जे काही मिस्ट्रीज आहे, म्हणजे जे काही रहस्य आहे, जे काही समजण्यासाठी कठीण आहे, असं जाणून घेण्याचा तो एक प्रयत्न आहे. अँड फॉर्म विच इज एक्सप्रेस्ड इन कलर, लाईन, स्पेस अँड लाईट. आणि ते मी रंगांच्या साह्याने, रेघांच्या साह्याने, अंतर ठेवून आणि उष्ण म्हणजे प्रकाशाच्या साह्याने मी ते व्यक्त करतो. समटाइम्स an artist's thoughts appear to be too complex or even complicated when they are expressed through words. कधी कधी एखाद्या कलाकाराचे जे विचार आहेत ते शब्दांच्या माध्यमातून जर व्यक्त केले तर ते आपल्याला अतिशय कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीचे वाटतात. पण फॉर हिम, त्यांच्यासाठी द इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज हिज वर्क. त्यांच्यासाठी हे संवाद साधण्याचे म्हणजे त्यांचे थॉट्स, त्यांचे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचं संवादाचं साधन ही त्यांची चित्रकला आहे. हिज पेंटिंग्स. रजा हॅड अ ग्रेट क्रिएटिव्हिटी. रजा यांच्यामध्ये खूप सृजनशीलता होती. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. म्हणजे त्यांच्या पेंटिंग एक्सप्रेसिव्ह होते. दे यूज टू एक्सप्रेस, कन्वे हिज थॉट्स. त्यांचे विचार ती बघणाऱ्यांपर्यंत पोहोचवायची. दिस ग्रेट आर्टिस्ट पास्ड अवे ऑन 23rd July 2016 ॲट द एज ऑफ 94. आणि असा हा कलाकार 94 वर्षाचा झाल्यावर 2016 मध्ये आपल्यात राहिला नाही. दॅट मीन्स ही डाईड, लिव्हिंग बिहाइंड अ लेगसी ऑफ अ सेन्सिटिव्ह पेंटिंग्स. आणि त्यांनी आपल्या मागे अतिशय संवेदनशील अशा चित्रांचा वारसा, लेगसी याने वारसा, हेरिटेज ठेवला आहे. अचीव्ड through extraordinary compositions of lines and colors that depict extraordinary compositions. म्हणजे लाईन आणि कलरच्या साहाय्याने एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे इतरांपेक्षा अतिशय भिन्न असणारी, अतिशय एक्सलंट अशी कॉम्पोजिशन्स त्यांनी आपल्यासाठी ठेवलेली आहे. Now this is the part I request all the students that we have finished with this.
one artist, okay, the Sayyid Haider Raza's work, okay, that has been described in this lesson. Now, as I have told you, आपल्या पहिल्याच्या कवितेमध्ये सांगितलं सक्सेस इज टू ॲप्रिशिएट ब्युटी, आणि म्हणूनच म्हणजेच आपल्यामध्ये एस्थेटिक सेन्स असला पाहिजे, सौंदर्य दृष्टी असली पाहिजे. तर या धड्यांमधून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्य दृष्टी विकसित करण्याचा, चित्रकलेतील वेगवेगळ्या ज्या काही कला आहेत त्यांचा आस्वाद घेण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यावी, या हेतूने हे धडे आपल्याला दिलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. इथे आय हॅव मेड सम लाईक ओके, आय हॅव गिवन सम स्लॅशेस स्लॅश लाईन्स. तेव्हा धडा वाचायचा आहे. रीड द वर्ड्स अँड मीनिंग. ओके, नाव इन द सेशन इटसेल्फ, या सेशनमध्येच आपण या धड्याचे जे काही शब्दार्थ आहेत ते पण करणार आहोत. जो भाग आपण आता इथे शिकलेला आहे त्याचे शब्दार्थ पुढील प्रमाणे: सय्यद हैदर रजा, पॉप्युलर, फेमस, रिनाउंड, known or talked about by many people. Famous, striking, attractive, वेधक, आकर्षक, captivating, enchanting, अतिशय attractive, features, peculiarities, वैशिष्ट्य, composition, रचना, the way things or people are arranged in painting, ज्या पद्धतीने पेंटिंग मध्ये व्यक्तींची किंवा वस्तूंची रचना केलेली असते. कॅरेक्टरिस्टिक, नोटिसेबल क्वालिटीज म्हणजे लक्षात येण्यासारखे गुण. डिपिक्ट, शो, इंडिकेट, दर्शवणे. बिलॉंग टू, फॉल इन अ कॅटेगरी, एखाद्या विशिष्ट कॅटेगरीमध्ये पडणे. ॲब्स्ट्रॅक्ट, अमूर्त, डिपार्चर फ्रॉम रियालिटी. इन्स्पायर्ड, मोटिवेटेड, प्रेरित. एक्सटर्नल, अपोजिट आहे इंटरनल. ओरिजिनेट, हॅव द स्पेसिफिक बिगिनिंग म्हणजे मूळ असणे. पीप इनटू, लुक सिक्रेटली. द बॉय peeped into the nest. The cat peeped into the hole. Apply, to make use of something, एखाद्या गोष्टीचं उपयोजन करणे. बॅलन्स म्हणजे समतोल. बॅलन्सचे अपोजिट आहे इम्बॅलन्स. व्हिज्युअल हार्मनी म्हणजे आपण एखादं चित्र बघितल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हार्मनी, एकसंधता दिसते. व्हिज्युअल वेट इज डिस्ट्रीब्युटेड इव्हनली. इट गिव्स स्टेबल, कम्फर्टेबल व्ह्यू, प्लीजिंग व्ह्यू म्हणजे जे चित्र बघितल्यानंतर एक स्थिर आणि अतिशय आल्हाददायक वाटतं. इम्बॅलन्स क्रिएट्स टेन्शन, आणि ज्यावेळी एखाद्या चित्रामध्ये इम्बॅलन्स असतं तर ते टेन्शन क्रिएट करतं. मेक द व्ह्युअर अनइझी अँड अनस्टेबल. रेडिएट, दॅट इज टू गिव्ह आउट, उत्सर्जित करणे. पीस, शांती. पीस यालाच एक होमोफोन आहे असं स्पेलिंग असेल तर तुकडा. विजिबल, कॅन परसिव्ह विथ आईज, जे डोळ्यांना दिसतं. कम्युनिकेट, कन्वे, कळवणे, संवाद साधणे. लेटर, आफ्टरवर्ड्स. डिसाइड हे वर्ब आहे, डिसाइडचं नाउन आहे डिसिजन. अवॉर्ड्स, प्राइजेस. एक्सप्लोर, ट्राय टू नो मोर, अभ्यास करणे, शोधणे, जाणण्याचा प्रयत्न करणे. स्पिरिच्युअल, related to human soul. Metaphysical, the branch of philosophy that deals with the nature of existence, truth and knowledge. सत्य, जीवन आणि ज्ञान यांच्या स्वरूपाविषयीचं तत्वज्ञान. मिस्ट्री, सिक्रेट, ग्रॅज्युअली, स्लोली, कोर, जिस्ट, इम्पॉर्टंट पार्ट. इन्व्हॉल्वमेंट, इमोशनल अँड पर्सनल असोसिएशन, गुंतवणूक, भावनिक गुंतवणूक. मिस्ट्री, सिक्रेट, समथिंग डिफिकल्ट टू अंडरस्टँड. कॉम्प्लेक्स और कॉम्प्लिकेटेड. क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता. टू पास अवे, दॅट इज टू डाय. माय अंकल पास्ड अवे लास्ट इयर. लेगसी, बिक्वेस्ट, इनहेरिटन्स, वारसा. आता याबरोबरच आपण शब्दार्थ पण आपण केलेले आहेत. आता मी तुम्हाला बॅलन्स चित्र म्हणजे काय आणि इम्बॅलन्स चित्र म्हणजे काय हे चित्र मी या व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे, तर ते चित्र पण तुम्ही पाहावेत अशी मी तुम्हाला विनंती करते. अँड विथ दिस आय स्टॉप ओव्हर हिअर. आणि याबरोबर आपण सय्यद हैदर रजा हे आपण या चित्रकाराबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे.
थँक यू व्हेरी मच. चित्र बघायला विसरू नका.